की मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे नेमकं मुंबईत घडतंय तरी काय? या आंदोलनामुळे मुंबईत काही भागात ट्रॅफिक जाम झाल्याचं कळतंय. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दादरच्या गांधी मार्केट जवळ ट्रॅफिक जाम झालेलं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेतोय. पण आता पूर्व द्रुतगती महामार्गावरती देखील वाहतुकीची वाहतूक जी ती धीम्या गतीने थांबली नाहीये. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचं आपण बघतोय. काही ठिकाणी वाहतूक जी ती धीम्या गतीने, अर्थात आंदोलक मोठ्या संख्येने त्यांची वाहनं घेऊन मुंबईमध्ये आलेली आहेत, त्यामुळे देखील गर्दी झाली आहे. मुंबईत पाऊस सुरू आहे, गणपती उत्सवाचा माहोल आहे. अशा परिस्थितीत काही लोक गणपतीच्या दर्शनाला देखील बाहेर पडलेली आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर मुंबईतली वाहतूक ही मंदावल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही परिस्थिती पूर्ववत व्हायला अजून तरी वेळ लागेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. पण पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस असतील, कसोशीने या सगळ्या वाहनांना, जास्तीत जास्त वाहनांना त्यांच्या दिशेने कसं लवकरात लवकर मार्गस्थ करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतायत. पण हे देखील आता वाहतूक पोलिसांनी लक्षात घेतलेलं असेल यात शंका नाही की मराठा आंदोलकांची किती मोठ्या संख्येने वाहनं जी आहेत ती CSMTच्या दिशेनं पाठवायची. कारण मुळात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तेवढी जागा तिथं उपलब्ध आहे का हा देखील एक मुद्दा आहे. पण घडामोडी वेगाने घडतायत बघा. आणि मानखुर्दच्या अणुशक्ती केंद्रापासून ते चेंबूर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असून गेले 3 ते 3.5 तास या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मराठा आंदोलकांना फ्रीवेचे मार्ग जे आहेत, फ्रीवे मार्गे आझाद मैदान गाठण्यासाठी या मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे. मात्र या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांनी. मराठा आंदोलक वाहतुकीच्या मोठे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. आपण सध्या अणुशक्तीच्या उड्डाणपुलावर आंदोलक आपल्या सोबत आहेत. नेमकं जाणून घ्या किती तासापासून अडकले आहेत. काय म्हणाल, किती तासापासून आपण अडकला? आम्ही सकाळी 11 वाजतापासून अडकलेले आहोत. आम्हाला खूप त्रास होत आहे, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून बिलकुल हलणार नाही. कुठून आलात आपण? आम्ही यवतमाळ जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यामधून आलो होतं, जिंतूर तालुका येसेगावमधून. प्रशासन काहून अंत पाहिले आमचा. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही 7 ते 8 तास झालं या ट्रॉफिकमध्ये, बिना अन्नाचे बिना पाण्याचे ट्रॉफिक पुलावर कुठल्याही प्रकारची सोय नसताना बिना अन्ना पाण्याची थांबलेलो आहेत. कशामुळं प्रशासन आता बैठक घ्यायला, नंतर बैठक घ्यायला? मराठ्याचा अंत पाहिले का? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाहीत. एकच मिशन मराठा आरक्षण. तुम्ही वाहतूक पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं नाही? वाहतूक पोलिसांनी एवढा तास आपण आहात. वाहतूक पोलिसांनी आम्हाला कुठलं काही माहिती दिलेली नाही. आणि सकाळपासून आम्ही इथं बिना पाण्याचे बिना जेवणाचे थांबलेले आहोत. तरी इथं अगोदर तुम्हाला 29 तारखेला आंदोलन करायचं म्हणजे अगोदरपासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला. तुमची कुठलीच व्यवस्था नाही इथं आंदोलक सकाळपासून अडकले आहे. काय तुम्ही काय करता इथं मुंबईमध्ये? आम्ही एक दिवस आंदोलन काय आमचं काय रोज नसते किंवा आम्ही इथं रोज असतो. मुंबई तर मराठी माणसाची आहे ना. मग मराठी माणसाला इथं जर रस्त्यावर तुम्ही ठेवत असाल तर काय तुमच्याकडून अपेक्षा करायची आम्ही? एकूणच आता आंदोलकांसोबत सर्वसामान्य मुंबईकर देखील या वाहतूक कोंडीत अडकला आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, मानखुर्द, मुंबई.